कारण की संघ ज्या पद्धतीने ज्या रणनीतीने आज मैदानात उतरला आहे, कारण की आई भराडी माता चषक 2026 ही मानाची स्पर्धा, त्या स्पर्धेचा हा चषक नक्कीच आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी मिळवण्याचा त्यांचा देखील प्रयत्न राहील. नक्कीच दादासो करपे यांच्याकडे गेलेले आहेत. संघ एक अनुभवी गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन जर पाहिलं गेलं तर एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक मिड विकेटने सुरुवात आणि नेहमीच दादांनी गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण या पद्धतीचंच निवडलं जातं. त्यांच्याकडे एक नॅचरल अँगल आहे. एक स्लिपने सुरुवात केली जाते. पहिला चेंडू येतोय दादासो करपे ऑन द मार्क. पहिलाच बॉल अलॉंग द ग्राउंड खेळा. एक क्षेत्ररक्षक आहे, थोडं फंबल झालंय जरूर परंतु खासा फरक पडणार नाहीये. पहिला चेंडू येतोय डॉट DS करपे दादासो. चांगला चेंडू यॉर्करने सुरुवात. हो बॅट स्विंग चांगली पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जातोय. हो बाहेर जातोय आणि फलंदाज देखील बाहेर जातोय. तेजस दुसऱ्या चेंडूवरती शून्यावरती बाद. त्याला भोपळा देखील फोडून दिला नाहीये. विकेट. नितीन नॅट नंबर 3 वरती आलाय कारण की दुसऱ्या चेंडूवरती तेजस बाद झालाय. संघाचं खातं देखील खुलं नाहीये आणि मोठी विकेट. शांतता आहे डगआउटमध्ये मोरेवाडी संघाच्या. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. यावेळेस आडव्या बॅटने केसून मारला हा चेंडू. डीपला आहे क्षेत्ररक्षण. चांगला स्टॉप पाहायला मिळाला अजय यांचा आणि पहिली धाव नितीनच्या बॅटमधून येते आणि मोरे ब्रदर्स अँड कंपनीचं खातं 1ने खुलं होतंय. फुलटॉस बॉल अगदी हलक्या हाताने फ्लिक केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड रिजनला घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. धावफलक पुढे जाईल 2 आकड्यावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी दादासो करपे यांची. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर थांबून ठेवले, फलंदाजांना हात खोलून दिलेले नाहीयेत. चांगली लेंथ यॉर्करने सुरुवात जरूर केली होती परंतु त्यानंतर लेंथ बॉलचा चांगला वापर. व पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर चांगला लेग ब्रेक आणि या चेंडूवरती कमान आहे दादांची. अनुभव त्याचबरोबर व्हेरिएशन, समोरच्या फलंदाजाची चाल, त्याची उभं राहण्याची पद्धत सगळी ओळखून सातत्याने चांगली गोलंदाजी त्यांनी केली आपल्या संघासाठी. व यावेळेस वेगाचा वापर डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, खूप मोठा चेज आहे साजन, परंतु चेंडू चाललाय ससुराल. षटकार. वेलकम डीजे. लोकरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि धावफलक जे स्टॉप होतं मोरे ब्रदर्स अँड कंपनीचं सिद्धनाथ फायटर संघाचं 8 आकड्यावरती पोहोचले. एक गडी बाद तेजसच्या रूपामध्ये. DK दुसरं षटक घेऊन स्ट्राईक वरती असेल नितीनच्या अगेन्स्ट क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने सजवलंय. ही बॅटल पाहायला मजा येईल कारण की दीपक चांगला गोलंदाज आहे. नितीन आज वरती चान्स भेटलाय. A1 पवन नाहीये, बाबूराव नाहीयेत, त्यामुळे त्याला आज लवकर संधी मिळाली. बॅट स्विंग चांगली आहे. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये स्टॉप केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण अजय यांची. एक चोरटी धाव कंप्लीट केली जाते. धावफलक पुढे पोहोचते 9. आपण का चांगला आहे. मिस टाइम झालाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव येते.
रोशन कुंभार सर, नाईक सर असतील, ठाकूर सर असतील, आमचे पंच पॅनल, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पवार सरांना पाहताय. ऑफिशियल पंच पश्चिम महाराष्ट्राची GTC लाईव्हवरती संपूर्ण स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहताय, अनुभवताय आणि आनंद घेताय. आई भराडी माता चषक 2026 त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी आयोजित हा क्रिकेटचा महारण संग्राम. ओ यावेळेस चांगला बॉल होता, पडल्यानंतर आतमध्ये आला. चांगली गोलंदाजी यावेळेस, सरप्राईज केलं यावेळेस माहीला. ही खासियत आहे दीपकची. दोन्ही बाजूला दादासो करपे यांच्याकडे जो शार्प टर्न आहे तीच गोलंदाजी याची देखील आहे. नितीन स्ट्राईक वरती असेल. ओ काठी काढले, फर्निचर डिस्टर्ब केलंय. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. GTC लाईव्ह वरती तुम्ही पाहू शकता रिप्ले मध्ये. ओहो सुरेख गोलंदाजी दीपक यांची. डेंजर दीपक, क्लीन बोल्ट. नितीन परततोय. वेलकम डीजे. दोन विकेट धावफलक जर पाहिले गेले तर 11 वरती स्थिर आहे आणि 2 गडी बाद झालेत. गणेश आलेत. पुलटॉस बॉल यावेळेस पंचांचा काय इशारा येतो? व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक 12. एक्स्ट्राची धाव येते. अहो 40 धावफलक बनवण्याचा प्रयत्न करेल मोरे ब्रदर्स अँड कंपनी, कारण की त्यांचे गोलंदाज चांगल्या लेमध्ये आहेत. परंतु चांगला बॉल यावेळेस सबमरीन डिलिव्हरी राहिली. अतिरिक्त बाउन्स नाहीये. पंचांचा बाईच्या स्वरूपात एक धाव. धावफलक पुढे सरकते 13 या आकड्यावरती. जो इंटेंट होता पहिल्या मॅच मध्ये तो जरा मोरल कमी दिसतोय मोरेवाडी संघाकडून, कारण की तेजस लवकर बाद झाला. अगदी खोदून काढलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू डिपला आहे. क्षेत्ररक्षक डीजे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. दीपक यांच्या सुंदर षटकाची समाप्ती. या षटकामध्ये त्यांच्या देखील खात्यावर एक विकेट जोडली जाईल. धावफलक पुढे पोहोचते एका धावच्या मदतीने 14 या आकड्यावरती. मात्र 6 धावा खर्च करून त्यांनी एक विकेट आपल्या संघासाठी प्राप्त करून दिले आणि सक्सेसफुल राहिलेत गोलंदाजी. दादा सुकरपे यांनी पहिलं षटक हाताळलं. 8 धावा खर्च केल्या असल्या जरूर, परंतु एक विकेट त्यांच्या खात्यावरती लागली. त्याच पद्धतीने दीपकचं देखील आज खातं कोरं नाहीये. त्याच्या खात्यामध्ये देखील एक विकेट पडले आणि पाठीमागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अनिकेत गोलंदाजीसाठी आले तिसरं षटक घेऊन. ओ वेगवान चेंडू यावेळेस खोदून काढलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगला स्टॉप. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचतंय 15 या आकड्यावरती आणि सिंगल डबलने मॅच ऑन आहे. स्ट्राईक वरती माही असेल. माही हा एकमेव फलंदाज ज्याच्यावरती विश्वास आहे या संघाचा, तो मैदानात उभा आहे. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अनिकेत या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. थोडासा शफल झालाय. शॉर्ट ऑफ बुलचा पटका. वेग, फास्टेड, फ्लाइटेड, फ्युरियस. माही मार रहा है. षटकार. वेलकम. या षटकाराच्या मदतीने धावफलक 22 वरती 2 गडी बाद. चांगला सेट झालाय. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती. कुटप्पाचा चेंडू होता आणि चांगला त्याला एक्झिक्यूट केला फटक्याला. ओ आणखीन एक सलगचा दुसरा.
या खेळाडूचा पॅटर्न वेगळा आहे, तो मारत नाहीये, तो चेंडू सोलतो, त्याचा पॅटर्न वेगळा आहे. बॅक टू बॅक सलगची दुसरी षटकार आलाय. पवार सर तुम्ही बोलाल, जो फलंदाज गोलंदाज आहे पाठीमागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे आणि हाय व्होल्टेज ड्रामामध्ये त्याने 3 रनांचं षटक टाकलं होतं, 1 विकेट आणि ती महत्वाची, जो सेट पडला त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग माहीची चांगली राहिले. बॅक टू बॅक दुसरा षटकाराला हॅट्रिक षटकाराचे आपल्याला पाहायला मिळेल का? आई भराडी माता चषक 2026 धावफलक पुढे पोहोचते या षटकाराच्या मदतीने 28 आणि त्याच्यावरती प्रेशर आहे. आज A1 पवन नाहीये, त्याच्या गैरहजेरीखाली कॅप्टन्सी देखील बघतोय आणि बॅटिंग चांगली राहिले, ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला. आणखी एक डाऊन द ग्राउंड साजन आहे, परंतु चेंडू निघून चाललाय सासरवाडीला. मुक्काम पोस्ट मोरेवाडी, चेंडू पोस्ट केलाय 6 धावासाठी आणि षटकाराची हॅट्रिक माही मार आहे. पहिली हॅट्रिक आपण पाहतोय. आई भराडी माता चषक 2026 त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब दामनी. सलगचा तिसरा षटकार. ओ काठी काढले, मागच्या दाराने चोरी करून गेलाय गोलंदाज. थोडा शफल झाला होता, स्लोअर डिलिव्हरी टाकली आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. षटकारांची हॅट्रिक मारल्यानंतर माही तंबूच्या दिशेने विकेट. वेलकम डीजे. कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे, कारण की अबो 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कॅप्टनच्या म्हणण्यामध्ये होता. काय 2 गोलंदाज इम्प्रेस केलं अगेन्स्ट दी अनिकेत. मोठा प्रहार पाहायला मिळाला, 21 धावांचं महागडं षटक आपण पाहिलं. थोडी चर्चा रंगेल, कारण की अगोदर षटक थोडंसं महागडं ठरलंय. महत्त्वाच्या गोलंदाजाकडे जाणं गरजेचं आहे आणि पाहूयात कोणावरती भरोसा ठेवला जातोय. नक्कीच शहानिशा करून त्यानंतर कर्णधार अजयकडे गेलाय. स्ट्राईक वरती असेल विवेक आणि गणेश, ही दोन्ही जोडी. चेंडू असतील शेवटचे 6. भैरवीचं षटक. पहिला बॉल अजयचा. पहिला बॉल अगदी आडव्या बॅटने फ्लिक केलाय, चेंडू जातो डीपला, आहे क्षेत्ररक्षक. स्टॉप चांगला राहिला. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने आणि गणेश चांगल्या पद्धतीने धावतो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे राहिलाय जरूर. विवेक फेकी थोडी नाही, खूपच खराब. वन इंटू 2, 2 इंटू 3. 3 धावा धावून कंप्लीट केले तर नाखुश आहे अजय जरूर. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं परंतु फेकी खराब. त्यानंतर बॅकअप चांगला नाहीये. 3 धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. 38 मिस टाइम झालाय जरूर. क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटचा, 1 धाव येते. चांगली गोलंदाजी. ही लेन चांगली आहे, एक नॅचरल अँगल आहे या गोलंदाज अजयकडे. आतापर्यंत चांगल्या पद्धतीने षटक हाताळले. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. पॉइंटला आहे संधी, तिथे होणार नाहीये चुकी. विवेक. डॉक्टर करपे यांचा चांगला झेल. अनेक लेजंड खेळाडू आहेत या वयात देखील. क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे ते दिसून दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. एक काळ होता यूट्यूबचा, ज्यावेळेस जमाना नव्हता त्यावेळेस डॉक्टर करपे यांचा जमाना होता. आझाद मैदानला खूप मोठ्या मॅचेस असतील त्या खेळलेल्या आहेत. त्याचबरोबर तो एक वेगळाच काळ होता. जे लेजंड खेळाडू आहेत त्यापैकी डॉक्टर करपे आज देखील या क्रिकेटच्या सेवेत सातत्याने रुजू. करपेवाडी गावासाठी, या संघासाठी चांगला झेल. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा गॅप पाहून चांगला फटका खेळायचा. चेंडू जातो डीपला. पहिली धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न राहील का? थांबवलेला आहे. चांगली फेकी पाहायला मिळाली.
धावफलक 40 या आकड्यावरती पोहोचले. आपटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅपला पाहून अतिरिक्त बाउन्स आहे त्या ठिकाणी, चुकी होते आणि चुकी नाहीये, डोकेदुखी झाले संघासाठी. मिसफिल्डचा चौकार आणि ही डोकेदुखी झेंडू बॉम्ब लावून देखील जात नाहीये, कारण की मिसफिल्ड मोठ्या प्रमाणात राहिले करपेवाडी संघाकडून. आज अनिकेतचा पहिल्या मॅचला दिवस चांगला होता, परंतु ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला आहे. आतापर्यंत देखील स्टॉप केले. गणीभाईच्या बॅटमधून आज चौकार आलाय. बॅट स्विंग चांगली राहिले, अतिरिक्त बाउन्स. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय आणि टार्गेट सेट केलंय 45. प्रथम बॅटिंग करत असताना नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टॉस का बॉस वरती यायचंय. या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आमच्या आयोजकांच्या माध्यमातून विशाल नांगरे यांचा यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी यांच्याकडून. मोरेवाडी संघ, चर्चासत्र तुमचं होणार नाहीये याची तुम्ही नोंद घ्या आणि मैदानाचा ताबा लगेच घ्या. त्याचबरोबर चॉकलेट बॉय ओमीचा देखील या ठिकाणी सत्कार सन्मान केला जाईल. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान प्रकाश म्हात्रे बापू यांचं आगमन झालंय. त्यांचं सरचे स्वागत आणि त्यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. श्री मोरया 11 मस्करवाडी नंबर 1 या संघाचं आगमन या ठिकाणी झालंय. रुपेश दादा तुमचं सरचे स्वागत. विक्रांत दादा आपलं देखील सरचे स्वागत. या ठिकाणी विक्रांत दादांचा देखील यथोचित सत्कार सन्मान आपण संपन्न करणार आहोत. चला थोडंसं स्पीडअप ठेवूयात. मोरे ब्रदर्स अँड कंपनी, अजय आणि त्याच्या जोडीला साजन ही A1 जोडी करपेवाडी संघाकडून उतरले 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचा दांडगा अनुभव असणारा गोलंदाज गणेश, राजेश. पहिला चेंडू पॉवर प्लेचा येतोय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने सजवले. एक काव कॉर्नरने सुरुवात केली, एक डीप मिड विकेट देखील ठेवलाय. पहिला बॉल येतोय 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी. पहिला चेंडू फुल टॉस्ट. क्षेत्ररक्षक आहे डीपला, थोडंसं पंबल पहा, इथे चुकी होते. एकीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीत केलं जाईल. 2 धावा धावफलकावर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली. साजन चांगला धावला खऱ्या अर्थानं. 2 धावाने धावफलक खुलं होतंय. 45 धावांचा संघ पाठलाग करतोय. टॉस जिंकला होता मोरवाडी संघाने. तेजस लवकर बाद झाला होता, परंतु त्यानंतर माहीने चांगल्या बॅटिंगने धावफलक उभं केले, पुढे गेले होते. चांगला कॅरी केला होता. एस्टनच्या मागून जर बेल्स रिमूव्ह केले असते टेम्पा बौमा याने, विकेटच्या बॅटिंग मागून एसटी रक्षणाच्या स्वरूपात विकेट दिसली असती का प्रश्नचिन्ह आहे. परंतु ओव्हरऑल चांगलं क्षेत्र एसटी रक्षण पाहायला मिळालं.
फटका चांगला इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक नाहीये, मुक्त प्रदेश, खुला इलाका आणि मिळाला आहे चौकार. वेलकम डीजे. डान्सिंग नव्हतं विकेट. चांगला स्टॉप पाहायला मिळाला. पंचांचा डिक्लेअर +1 धावून 2 धावांचा इशारा. हो, संपूर्ण एफर्ट 100% दिलं होतं. विकेटची संधी देखील होती. रॉंग साईडला एष्ट्या उडवल्या. जर थ्रो लगेच केला असता तर साजन हा मोठा मासा गळाला सापडला असता, परंतु टेम्पा बहुमा यांचं देखील खराब यष्टी रक्षण. एकावरती एक फ्री धाव देऊन बसले. धावफलक पुढे पोहोचेल 8 या आकड्यावरती. क्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळतोय. पॉइंटला चांगला स्टॉप. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव येते. साजन चांगल्या पद्धतीने सेट होण्याचा प्रयत्न करतोय. अजय देखील चांगली साथ देतोय, कारण की अजयच्या बॅटमधून 8 धावा आलेत, एक चौकार देखील त्यामध्ये. धावफलक पुढे जाऊन पोहोचतंय 9 या आकड्यावरती. फुल टॉस, फुल टोल वसूल करण्याची संधी जरूर. कॅच इटचा कॉल दिलाय आणि तिथे चुकी करणार नाहीये विवेक याचा हा सुंदर झेल. आणि अजय बॅक टू दी पविलियन. वेलकम डीजे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकानंतर धावफलक 8, एक गडी बाद. 45 धावांचा संघ पाठलाग करतोय. माफ करा, 9 धावा झालेत. क्षमा असावी, 9 धावा झालेत. थोडी एरर होती. 9 धावा झालेत. फुल टॉस बॉल. साजन यांचा स्ट्रोक चांगला आहे. मिस टाइम झालाय जरूर. कॅचची संधी आणि हो, सुंदर झेल. महत्वाची विकेट. साजन बॅक टू दी डगआउट. पवार सर, ज्या पद्धतीने तुम्ही सांगता की आज माही एपट चांगला टाकतोय, नक्कीच मैदानात ज्या ठिकाणी जाईल चेंडू त्याला देखील फॉलो करतोय. आणि तुम्ही इंस्टामध्ये कोणाला फॉलो करता याच्याशी मतलब नाही. आम्ही ते क्रिकेटला फॉलो करतो आणि तेच होणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल येतोय. गणेशच्या खात्यावरती विकेट आले. हो, चांगला बॉल. यावेळेस पाय धरलेत. सुरेख चेंडू. अतिरिक्त बाउन्स नाहीये. सबमरीन डिलेवरती पायावरती चेंडू आदळतोय. लेगबायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 10 या आकड्यावरती. गणेशच्या खात्यावरती विकेट पडले. राजेशच्या ज्या शेवटच्या चेंडूवरती विकेट आले त्यानंतर विकेट कलेक्शन चांगलं राहिले. पहिल्या चेंडूवरती गणेशला देखील विकेट प्राप्त झाले. डान्सिंग डाऊन द विकेट. हो, यावेळेस यष्टी रक्षणाची संधी होती. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. वाईट +1.
धावफलक पुढे जाईल 12 या आकड्यावरती. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी. डान्सिंग डाऊन द विकेट अक्रॉस द बॅट खेळाय. चांगलं कलेक्शन निलेश यांचं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ह्या खूप महत्त्वपूर्ण धावा आहेत पवार सर. सिंगल डबल खऱ्या अर्थाने एका मॅचमधील लाईफलाईन आहे आणि ती लाईफलाईन जोडत असताना करपेवाडी संघ. अजय आप ट्रॅकर सोडून दिला आहे. पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. उजव्या स्टँडच्या खूपच बाहेर. ऑफसाईड धाव खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे गणेशचा. आणखीन एक एक्स्ट्राची धाव येते त्याच्या या स्पेलमध्ये. पुढचा बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला जाईल. अजयच्या बॅटमधून हा येतोय षटकार. वेलकम डीजे. मिस्टाइम झालाय. कॅचिटचा कॉल दिलाय. माही पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये. पाठीमागे बॅकअप आहे. चांगला स्टॉप पाहायला मिळाला विकी. परंतु 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने करपेवाडी संघ 25 धावांचा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. अजून देखील 23 धावांची गरज. मॅच दोन्ही बाजूला ऑन आहे. गणेशचा पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. महेश चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 23 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाच्या ठिकाणी सांगता होते 12 चेंडू 22 धावांची गरज. हे आहे समीकरण. तिसऱ्या षटकासाठी कोणाला बोलवलं जाईल. खूप महत्त्वाचं षटक आहे. कर्णधार कोणाला कॉल देत आहेत. नक्कीच तेजस आपल्याला दिसतोय. तेजस गोलंदाजी वरती आलेला आहे तिसरं षटक घेऊन. मॅच खूप महत्त्वाची आहे. सरासरी पाहिलं तर 11ची आणि 11च्या सरासरीने आत्तापर्यंत धावा जमवलेल्या आहेत. 12 चेंडू 22 धावांची गरज आणि तेजसला बोलवलंय. देऊया तोपर्यंत डीजे मास्टरला संधी. तिसऱ्या षटकातील ओमिस टाइम झालाय. कॅच हिटचा कॉल दिलाय. गणेश आहे परंतु कॅच ड्रॉप होते. ही कॅच खूप महत्त्वाची होती. रनआउटची संधी देखील ऐका नाहीये. पंचाकडे दाद मागितले. पंच तस्किमच नाहीयेत. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. ही कॅच आहे की मॅच येणारा काळ सांगून जाईल. GTC लाईव्हवरती जे आमचे दर्शक जोडलेत करपेवाडी गावातून आणि मोरेवाडी गावातून तुमचं देखील सहर्ष स्वागत. या कॅचबद्दल काय कहाणी असेल नक्की. एका बाजूला करपेवाडीचे दर्शक आहेत ते श्वास रोखून बसले असतील आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर मोरेवाडी गाव बोलले असतील तेलही गेले आणि तूपही गेले. आते मात्र तुपाटणे आले कारण की महत्त्वाची कॅच ड्रॉप झाले. 2 धावा जोडल्या जातील. धावफलक पुढे पोहोचते 25 या आकड्यावरती. 11 चेंडू 20 धावांची गरज. ओ यावेळेस इन स्विंगर पडल्यानंतर चेंडू आत आला. ओ चांगली गोलंदाजी तेजस. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेटची संधी निर्माण केली होती. त्यात कॅच ड्रॉप झाला परंतु हा चेंडू ओ क्लासिकल गोलंदाजी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. पुन्हा एकदा फंबल राहिलाय. आज क्षेत्ररक्षणामध्ये खूप साऱ्या चुका पाहायला मिळाल्या. आणखीन 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मधून धावफलक पुढे पोहोचेल 27 या आकड्यावरती. 9 चेंडू 18 धावांची गरज. सिंगल डबल मॅचमध्ये लाईफलाईनचं जे काम करतात ती लाईफलाईन वापरले आज करपेवाडी संघाने. एक चांगला स्ट्रोक आला होता अजयच्या बॅटमधून. त्यानंतर सिंगल डबलने मॅचला कंटिन्यू ठेवलंय.
अजय डान्सिंग डाऊन द ट्रॅक. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय नाईक सरांचा. एक्स्ट्राची ही धाव येते. धावफलक पुढे पोहोचेल. 28. हे 3 चेंडू खूप महत्त्वाचे असतील करपेवाडी संघासाठी आणि तितकेच मोरेवाडी संघासाठी देखील. हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय, खूप उंच गेलाय. पुन्हा एकदा कॅच हिटची संधी. हो, कॅच घेता आलेला नाहीये परंतु चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न तिथे. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जाते. तेजस नक्कीच नाखुश आहे. गोलंदाजीमध्ये संपूर्ण समर्पण त्याने दिलंय परंतु फिल्डिंग त्या लेवलची नाहीये, उच्चांक नाहीये, तितकीशी पातळी नाहीये परंतु चांगली गोलंदाजी, चांगला स्टॉप देखील राहिलाय. 2 धावा धावून कंप्लीट केल्या. हा फटका देखील चांगला आहे. पुन्हा एकदा स्टॉप करता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने चुकला. सेकंडचा कॉल दिला. इथे रनआउटची संधी जरूर ती देखील प्राप्त करता आलेली नाहीये. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. 32 झाला. 32-32. शेवटचा चेंडू खूप महत्वपूर्ण चेंडू या मॅच मधला. हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय. कॅच हिटचा कॉल. छोटा बच्चा दिल का सच्चा शिव मोरे. व्हॉट अ कॅच. एक्सिलेंट कॅच. आणि पवार सर मला सांगा, मोठ्यांना जे जमलं नाही ते छोट्याने केले. छोटा पॅकेट बडा धमाका. शिव मोरे कॉंग्रॅच्युलेशन्स. चांगल्या झेल विकेट. सहा चेंडू 13 धावांची गरज. आणि गोलंदाजीसाठी आलाय महेश, कॅप्टन स्वतः माही, ज्याने आज बॅटिंग केले, तितकी चांगली क्षेत्ररक्षण केले, चांगला कॅच देखील पकडलाय त्याने. परंतु शिव मोरेची आज कहाणी आहे. शिव मोरे उत्कृष्ट झेल पकडलाय. या अगोदरच्या मॅचला 12वा म्हणून बसला होता परंतु इथे खेळायला संधी भेटली आणि ते चान्स दिला आणि त्याने त्याचं सोनं केलंय. चांगला झेल. पहिला बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट. यॉर्करचा चेंडू होता. चांगला स्टॉप केलाय. पाठीमागे यष्टी रक्षकाने देखील चांगलं यष्टी रक्षण केलंय. आता मात्र इक्वेशन बदलते. 5 चेंडू 13 धावांची गरज. 5-13. यावेळेस लेग ब्रेकचा वापर चांगल्या पद्धतीने फटका सजवलाय. गॅप आहे मोठा. तेजस त्याच्या हातातून चुकी होणार नाहीये. पहिली धाव वेगाने घेतले. दुसरीचा प्रयत्न होईल का. नाहीये तर स्टॉप केलं जातंय. चांगलं क्षेत्ररक्षण. खराबपैकी जरूर होते परंतु बॅकअप चांगला राहिला. 3-4 जण आले होते कारण की त्यांना माहिती आहे क्षेत्ररक्षण चांगले राहिलं पाहिजे. कारण की इथे कॅप्टन नसला तरी कॅप्टन ऑनलाईन मॅच बघतोय. चुका ह्या नोट केल्या जातात. खास करून टेम्पा बहुमा यांच्यावरती जास्त लक्ष असेल. पुन्हा एकदा मिस्टर बॅक टू दी बॉलर खेळला होता. यावेळेस चांगला स्टॉप. रनआउट साठी चान्स घेतला होता. इथे रिस्क होती, हाय रिस्क. त्याचबरोबर DJ तेजस यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत. धावफलक 34. यावेळेस कॅचिटचा कॉल दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पंच शहानिशा करून निर्णय कळवतील. हो, षटकार आला. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. धावफलक थेट जाऊन पोहोचले. 40. 3 गडी बाद. काय मॅच रंगले. हा देखील बॅकफुटला जाऊन चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केलाय. गोशंकी क्षेत्रामध्ये जातोय. चांगला लेग ब्रेकचा वापर केला होता. अतिरिक्त बाउन्स होता. विवेक आज नाखुश असेल. एक कॅच पकडणं गरजेचं होतं. 1 चेंडू 4 धावांची गरज. आई भराडी माता चषक 2026 यापेक्षा चांगला मॅचचा मुकाबला पाहणं योगायोग नसतो. 1-4 ची गरज.
बॅकफुटला गेलाय, शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडू खूप उंच गेलाय आणि लांब देखील. पंचांचा येतोय षटकाराचा इशारा आणि या मॅच मध्ये शेवटच्या क्षणाला विजेता संघ जय भवानी